समाजातील शेवटच्या घटकातील मुला-मुलींनीही शिक्षण प्रवाहात येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगानंथम यांनी अण्णाभाऊ साठेनगर कुडवा येथे आयोजित कार्यक्रमात केले। मांग गारोडी समाजातील जवळपास 40 कुटुंब मागील कित्येक वर्षांपासून कुडवा या परिसरात राहत असून हा समाज मुख्य प्रवाहापासून आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे। यांनी या प्रवाहात यावे असे आवाहन एम मुरुंगानंथम यांनी केले। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दिनांक 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। त्यानिमित्ताने अण्णाभाऊ साठेनगर येथील मांग गारोडी वस्तीमध्ये सोमवारी 25 घरकुलांचा सामूहिक गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, ग्रामपंचायत कुडवा सरपंच बाळकृष्ण पटले, सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर सविता बेदरकर, माजी सरपंच श्यामदेवी ठाकरे, माजी ग्रामविकास अधिकारी कृष्णकुमार नागपुरे व वस्तीतील प्रतिष्ठित नागरिक विजय पात्रे मंचावर उपस्थित होते। एम मुरुंगानंथम म्हणाले, भारतीय नागरिक म्हणून सर्वांसाठी संविधान सारखेच आहे। मांग गारोडी समाजाच्या उत्थानासाठी समाज कल्याण विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे। या समाजातील नागरिक आतापर्यंत पार टाकून राहत होते। सदर समाजाच्या वस्तीत मूलभूत सुविधा तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्रे नव्हती। परंतु समाज कल्याण विभागाने या समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करून रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून 25 घरकुलांचे बांधकाम करून दिले आहे। त्यामुळे आता आपले स्वतःचे हक्काचे घर निर्माण झाले असल्यामुळे याचा आनंद या समाजातील लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले। एम मुरुंगानंथम पुढे म्हणाले, या समाजातील मुले शिक्षणासाठी शाळेत अंगणवाडी गेली पाहिजे। आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपण छोटे छोटे व्यवसाय केले पाहिजे। या वस्तीतील सर्व महिलांना बचत गटात समावेश करून घेता येईल। या वस्तीत जनसुविधा योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्यात आला आहे। आपला समाज पुढे गेला पाहिजे, यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन कार्य केले पाहिजे। आपल्याकडे कोणतेही कागदपत्रे नसताना सुद्धा आपल्या समाजासाठी घरकुल मंजूर करण्यात आले, ही या वस्तीसाठी आनंदाची बाब आहे। या वस्तीतील नागरिकांचे जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व विजेची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावर मी नक्कीच प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले। शासनाने सामाजिक न्याय विभागाअंतर्गत रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरू केली आहे। त्या अंतर्गत अण्णाभाऊ साठेनगर येथील मांग गारोडी समाजाच्या 25 कुटुंबांना घरकुलांचा लाभ देण्यात येत आहे। आतापर्यंत या समाजातील 32 कुटुंबांना राशन कार्ड, 79 जातीचे व अधिवास प्रमाणपत्र, 68 आधार कार्ड देण्यात आले। रमाई आवास योजनेअंतर्गत 25 घरकुल मंजूर करण्यात आले आहेत। तसेच या वस्तीसाठी शासनाच्या वतीने सर्व मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी मांग गारोडी समाजाच्या विकासाकरिता उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल माजी सरपंच कुडवा श्यामदेवी ठाकरे, माजी ग्रामविकास अधिकारी कृष्णकुमार नागपुरे, समाज कल्याण विभागाचे लक्ष्मण खेडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच 25 घरकुलांचा मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगानंथम यांच्या शुभ हस्ते रिबीन कापून व भारतीय संविधानाची प्रास्ताविका लाभार्थी कुटुंबांना भेट देऊन गृहप्रवेश करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी केले। उपस्थितांचे आभार हेमंत घाटघुमर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक राजेश मुदळकर यांच्यासह गिरीधर गोबाडे, रणवीर, अमर बुल, निवेदिता बघेले, आशिष जांभूळकर, माणिकराव इरले, योगेश हजारे, पुष्पलता धांडे, रोहिणी रामटेके, पंकज काळे, चंद्रकिशोर मेश्राम, प्रकाश मेश्राम व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here, and I wish I could come back again soon. I came from Nagpur, and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful, and the experience is very good. I really want to come again here.